वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, AICTE अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यामध्ये 46 पदांची भरती निघालेली आहे. पदांची नावं आहेत क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर, असिस्टंट, हिंदी ट्रान्सलेटर आणि अकाउंटंट. पात्रता पदवीधर. वेतन 19,900 ते 1,12,400 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि सरकारी नोकरी आहे. त्यामुळे जे पात्र आहेत, जे इलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. तर याविषयीचं नोटिफिकेशन आज आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. इन्फॉर्मेशन ॲट ग्लान्स. ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म याची डेट दिलेली आहे 16 एप्रिल 2023 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी तर 15 मे ह्याची लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे. फी आहे जनरल EWS आणि OBC साठी 1,000 रुपये आणि SC ST आणि विमेन्ससाठी 600 रुपीज आहे. PWDS यांच्यासाठी फी नील आहे, म्हणजे फी भरायची नाहीये तुम्ही. पुढे बघूया आपण. इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. नेम ऑफ द पोस्ट अकाउंटंट, ऑफिस सुपरिटेंडंट कम अकाउंटंट ही जागा आहे. यासाठी 10 जागा जाहीर झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे तुम्हाला आरक्षण देखील मिळणार आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर 1 जागा, असिस्टंट म्हणजे सहाय्यक 3 जागा आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 3 21 पोस्ट, लोअर डिव्हिजन क्लर्क 11 पोस्ट, टोटल 46 पोस्ट आहेत. त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. अकाउंटंट, ऑफिस सुपरिटेंडंट कम अकाउंटंट, नॉट एक्सिडिंग 35 इयर्स, 35 वर्षापेक्षा कमी तुमचं वय असलं पाहिजे. पे मॅट्रिक्स आहे 35,400 ते 1,12,400 रुपये या रेंजमध्ये 6th पे तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुमचं क्वालिफिकेशन कॉमर्स डिग्रीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे विथ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर 35 इयर्स एज, पे मॅट्रिक्स 35,400 to 1,12,400. मास्टर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. मास्टर्स तुमचं झालेलं असलं पाहिजे, त्यामध्ये तुमचं हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुमचं मास्टर्स झालेलं असलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशन लेवलला हिंदी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट तुमचे असले पाहिजेत. त्यानंतर आहे असिस्टंट. यासाठी 35 वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे. डिग्री मागितलेली आहे आणि 6 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 3 30 वर्षापर्यंत वय त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि तुमचं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं असलं पाहिजे आणि सर्टिफिकेट और डिप्लोमा कोर्स इन कॉम्प्युटरमधलं तुमचा एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स झालेला असला पाहिजे. ॲप्लिकेशन्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर इक्विव्हलंट. त्यानंतर नॉलेज ऑफ हँडलिंग कॉम्प्युटर. तुम्हाला कॉम्प्युटर हँडलिंगचं नॉलेज असलं पाहिजे. तर ही जी जागा आहे ही फ्रेशर्ससाठी आहे, डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करा. इथं एक्सपिरियन्स मागितलेला नाही. लोअर डिव्हिजन क्लर्क नॉट एक्सिडिंग 30 इयर्स. पे मॅट्रिक्स दिलेला आहे 19,900 ते 62,200 रुपये. क्लर्कची जागा आहे, यासाठी सुद्धा डिग्री मागितलेली आहे आणि टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट इन इंग्लिश आणि 25 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट किंवा तुमचा कॉम्प्युटरमधला डिप्लोमा झालेला असला पाहिजे. एक्सपिरियन्स इन जनरल ऑफिस वर्क हँडलिंग आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. तर ही जागा देखील फ्रेशर्ससाठी आहे. एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे, पण एवढं त्यांनी मध्ये दिलेलं नाही की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, असं काही दिलेलं नाही. त्यामुळे फ्रेशर्स देखील यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघूया आपण पुढं काय दिलंय ते. सिलेबस अँड स्कीम ऑफ एक्झामिनेशन. सिलेबस दिलाय डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिझनिंग अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, जनरल हिंदी अँड इंग्लिश कॉम्प्युटर नॉलेज. 100 मार्क्स चे प्रश्न असतील आणि ड्युरेशन 100 मिनिट्स आहेत. सगळ्याच पोस्टसाठी सेम सिलेबस दिलेला आहे.
यानंतर दिलंय हाऊ टू अप्लाय. अप्लाय कसं करायचं? कॅन्डिडेट मस्ट अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट. ही वेबसाईट दिलेली आहे. ही तुम्ही कॉपी पेस्ट करायची आणि त्या ओरिजिनल वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन्स रिसिव्ड थ्रू एनी अदर मोड वुड नॉट बी एक्सेप्टेड अँड समरीली रिजेक्टेड. फक्त ऑनलाईन मोडनीच तुमचे ॲप्लिकेशन स्वीकारले जातील. त्यानंतर ॲप्लिकंट ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मस्ट सबमिट द डॉक्युमेंट्स टू सबस्टॅन्शिएट द फॉलोइंग क्लेम्स मेड इन द ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट सबमिट करायचं, शो करायचं आहे, त्यांना दाखवायला आणायचं आहे. आणि डिग्री सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्रीचं सर्टिफिकेट सादर करायचं आहे. त्यानंतर अदर क्वालिफिकेशन तुमचे झालेले असतील तर ते सगळेच सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी, कॉपी ऑफ ई रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फी पेड. तुम्ही जी फी भरणार आहात त्या फीची कॉपी म्हणजे ई रिसिप्ट किंवा प्रिंट आउट तुम्ही ती सुद्धा काढून ठेवायची आणि ती सुद्धा तुम्ही फाईलला लावून ठेवायची आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याची गरज भासणार आहे. ॲप्लिकेशन फी फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन द जनरल EWS अँड OBC कॅन्डिडेट मस्ट पे नॉन रिफंडेबल फी ₹1000. तर ₹1000 फी आहे जनरल EWS आणि OBC साठी आणि SC ST आणि विमेनसाठी ₹600 आहे. PWD साठी फी नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलंय फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड. एकदा तुम्ही भरलेली फी परत केली जाणार नाही. ॲप्लिकेशन्स विदाउट द प्रिस्क्राइब्ड फी वुड नॉट बी कन्सिडर्ड अँड समरीली रिजेक्टेड. जर तुम्ही फी भरली नसेल तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलं जाईल. कॅन्डिडेट्स आर स्ट्रिक्टली ॲडवाइज टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओनली. फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच स्वीकारले जातील. एज रिलॅक्सेशन आहे. शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं आहे. अदर बॅकवर्ड क्लाससाठी 3 वर्षाचं आहे. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. PDF खूप मोठी आहे त्यामुळे आपण महत्त्वाचे पॉईंट्स इथे कव्हर करतो आहोत. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲप्लिकंट अँड एज लिमिट ETC. द पोर्टल ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी अवेलेबल अप टू 15th मे. 15 मे पर्यंत पोर्टल ओपन असणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. The candidate must submit separate application if she or he desires to apply for more than one post with prescribed fee for each post. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त जागांसाठी अप्लाय करायचं असेल तर प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही वेगवेगळं ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि वेगवेगळी फी सुद्धा पे करायची आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा जो फॉर्म आहे तो तुमचं कॅन्डिडेटचर रद्द केलं जाईल. कॅन्डिडेट्स ऑलरेडी इन गव्हर्नमेंट जॉब आर ॲडवाइज्ड नॉट टू सेंड ॲडव्हान्स कॉपीज ऑफ ॲप्लिकेशन टू AICTE. हे गव्हर्नमेंट जॉबमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे सूचना. द डिसिजन ऑफ काउन्सिल इन रिस्पेक्ट ऑफ सिलेक्शन शॅल बी फायनल. काउन्सिलचा जो डिसिजन आहे तुमच्या सिलेक्शनच्या बाबतीत तो त्यांचा फायनल असेल. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कॅनव्हासिंग इन एनी फॉर्म or bringing any influence political or otherwise will be treated as a disqualification for the post. जर तुम्ही कुठलाही वशिला लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट्स इन्व्हॉल्विंग themselves in any malpractices. इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठलंही गैरकृत्य केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफाय ठरवलं जाईल. The selected candidates will be liable to be posted at AICTE headquarters in New Delhi. तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर AICTEचा जे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला तिथे किंवा एनिवेअर इन इंडिया ॲज पर द नीड ऑफ काउन्सिल. काउन्सिलच्या गरजेप्रमाणे भारतभर कुठेही तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. Irrespective of designation, candidates after appointment can be assigned any work including secretarial, clerical, data entry operator job or any other job as per needs of the council. एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला यापैकी कुठल्याही फील्डमध्ये अपॉइंट केलं जाईल. In case of any ambiguity in translation, construction of a question in the exam, its English version shall be treated as final and the decision of NTA will be final. तर एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रश्नांमध्ये काही चुका आढळल्या तर त्यासाठी इंग्लिश व्हर्जन जे आहे ते फायनल ठरवलं जाईल असं त्यांनी म्हटलं. द एन्क्वायरी बी पोस्टेड ऑन. तुमची जर काही क्वेरी असेल तर तुम्ही या वेबसाईटवर पोस्ट करायची. तिथे तुम्हाला उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे.
Important instruction to the candidate: before applying, candidate must go through the instructions given in the notice of examination very carefully. अप्लाय करायच्या अगोदर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचा. द नोटीस ऑफ एक्झामिनेशन इज प्रिंटेड बोथ इन हिंदी अँड इंग्लिश. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला नोटीस वाचायला मिळेल. इन केस ऑफ एनी डिस्प्यूट द इंग्लिश व्हर्जन विल बी प्रिव्हेल. इंग्लिश व्हर्जन फायनल ठरवलं जाणार आहे कुठल्याही वादाच्या बाबतीत. त्यानंतर आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड इन देअर ओन इंटरेस्ट टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन मच बिफोर द क्लोजिंग डेट. तुम्ही आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लोजिंग डेटच्या अगोदर सबमिट करायचं आहे. कारण लास्ट डेट जर तुम्ही वाट बघत बसले तर त्यावेळेस काय होतं की वेबसाईटवर हेवी लोड येतो आणि तुमचं ॲप्लिकेशन अपलोड होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी. त्यानंतर कॅन्डिडेट सिकिंग रिझर्वेशन बेनिफिट्स अवेलेबल. SC ST जर OBC ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यासाठी जर तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे असेल तर त्या संबंधीचं सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करायचं आहे. सर्टिफिकेटचे जे फॉर्मॅट्स आहेत ते या PDFच्या लास्ट पेजेसवरती दिलेले आहेत. द ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली सबमिटेड इट विल बी एक्सेप्टेड प्रोव्हिजनली. कॅन्डिडेट शुड टेक प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. नॉर्मली द प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इज नॉट रिक्वायर्ड टू बी सबमिटेड टू द कौन्सिल. पण ही प्रिंट आउट तुम्ही आपल्या रेकॉर्डसाठी फाईलला लावून ठेवायची आहे. कौन्सिललाही सबमिट करायची नाही आहे प्रिंट आउट. ओनली वन ॲप्लिकेशन इज अलाउड टू बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट फॉर द एक्झामिनेशन ड्युरिंग द नॉर्मल पिरियड ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. फक्त एकच ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. Before submission of the online application, candidate must check that they have filled correct details in each field of the form. सबमिशन करण्याच्या अगोदर कॅन्डिडेटनी चेक करायचं आहे की आपण जे फॉर्ममध्ये सगळे डिटेल्स भरलेले आहेत ते करेक्ट आहेत का नाही. आफ्टर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म और एक्सपायरी ऑफ पिरियड ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म नो चेंज करेक्शन मॉडिफिकेशन विल बी अलाउड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कुठलेही चेंज करण्याचा तुम्ही करू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अगोदरच सगळं चेक करून नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर फॅक्स किंवा ईमेलने काही रिक्वेस्ट पाठवली तर ती रिजेक्ट केली जाईल. तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. तुमच्याशी पत्रव्यवहार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. द कॅन्डिडेट मस्ट राईट देअर नेम, डेट ऑफ बर्थ, फादर्स नेम, मदर्स नेम स्ट्रिक्टली ॲज गिवन इन द मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. Otherwise, their candidature may be cancelled at the time of document verification or when it comes into the notice of the council. तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आहे तेच तुम्ही आणि डेट ऑफ बर्थ ते सेम तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये काही बदल आढळला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. ॲप्लिकेशन विथ इलिजिबल ब्लर्ड फोटोग्राफ सिग्नेचर विल बी रिजेक्टेड समरीली. ज्यामध्ये तुमचे फोटोग्राफ ब्लर असेल, स्पष्ट दिसत नसेल, सिग्नेचर स्पष्ट दिसत नसेल असे ॲप्लिकेशन रिजेक्ट केले जातील. The candidates are advised to fill their correct and active email address and mobile number in the online application as correspondence may be made by the council through email and SMS. तुमचा जो आत्ताचा ईमेल ID, ॲक्टिव्ह ईमेल ID आणि ॲक्टिव्ह फोन नंबर तुम्ही तोच लिहायचा आहे. कारण त्याच्याच थ्रू ह्या प्रोसेसचा जो काही पत्रव्यवहार होईल तो तुमच्या ईमेल आणि SMS थ्रू होणार आहे. The candidate must carry 2 passport size recent color photographs and 1 original photo ID proof such as आधार कार्ड. तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार त्यावेळेस 2 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ घेऊन जायचे आणि एक फोटो ID घेऊन जायचा. त्यामध्ये आधार कार्ड किंवा आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर ID, पॅन कार्ड ह्यापैकी कुठलंही एक कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे. जर तुमच्या त्या डॉक्युमेंटवर ID प्रूफ और डेट ऑफ बर्थ नसेल तर त्यासाठीचं वेगळं सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचं आहे. द पर्सन सिलेक्टेड विल बी अपॉइंटेड फॉर प्रोबेशन ऑफ 2 years फॉर द पिरियड ऑफ 2 years. तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला 2 वर्ष प्रोबेशन पिरियडवर ठेवलं जाणार आहे. The pro forma of certificates in respect of vigilance, clearance and integrity, caste, EWS certificate from the current employer
NOC certificate regarding physical limitation in an examination to write letter of undertaking for using own scribe are enclosed in annexures. तर तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत त्याचे ते कशा प्रकारचे असले पाहिजे याविषयी या PDF च्या शेवटी त्याचे फॉर्मॅट दिलेले आहे की त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे जे सर्टिफिकेट आहेत ते सबमिट करायचे आहेत. लेटर ऑफ अंडरटेकिंग किंवा OBCचं सर्टिफिकेट, SC STचं सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेटचे नमुने ह्या PDF च्या शेवटी दिलेले आहेत. सिटीज फॉर एक्झामिनेशन सेंटर्स, आपण महाराष्ट्रातली सिटी बघूया. महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई दिलेलं आहे. मुंबईमध्ये तुमची ती एक्झाम होणार आहे. पेमेंट ऑफ एक्झाम फी अँड हेल्पलाईन्स. तर तुम्हाला ऑनलाईन कॅनरा बँकेचं इथे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाईड पेमेंट UPI पेमेंट युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI किंवा पेटीएम ह्याद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहे किंवा पेमेंट रिलेटेड क्वेरीज जर तुम्हाला काही असतील तर इथे हेल्प डेस्क दिला आहे. ईमेल ID दिला आहे. इथे तुम्ही ईमेल करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही सबमिट करायच्या आहेत. हेल्प डेस्कचा ईमेल ID इथे दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. येथे तुम्हाला Annexure 3 मध्ये व्हिजिलन्स क्लिअरन्स सर्टिफिकेट अँड इंटेग्रिटी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट सबमिट करायचे आहेत. इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर SC ST, त्यानंतर आहे OBC साठी सर्टिफिकेट, फॉर्म ऑफ declaration to be submitted by the OBC candidate in addition to the community certificate. वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेटचे प्रोफॉर्मा इथे दिलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑथॉरिटी इश्युइंग द सर्टिफिकेट, NOC सर्टिफिकेट जे असतं, इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS साठी हे सर्टिफिकेट दिलेलं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याप्रमाणे ते अपलोड करू शकता. स्क्रीनशॉट काढायची गरज नाही कारण ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला खाली हे सगळे सर्टिफिकेट सापडतील. तिथे तुम्ही तुमचे नावं लिहा आणि अपलोड करा. सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अन एक्झामिनी टू राईट लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग ओन स्क्राईब म्हणजे लेखक. जर तुम्हाला लेखक पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल, मदतनीस हवा असेल तर त्यासाठीचं हे सर्टिफिकेट आहे. रेप्लिका ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचे फॉर्मॅट दिलेला आहे की अशा प्रकारे तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आणि कसं या सगळ्या स्टेप्स वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मिळतील. तर अशा प्रकारे खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडनं हे जॉब्स निघालेले आहेत. त्यामुळे जे एलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पावसात पक्षी आसरा शोधत असतात, पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते, पण त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्ही सुद्धा गरुडाप्रमाणे उंच भरारी घ्या आणि यश मिळवा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.